नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। कालपासून सर्व नॅशनल मीडिया असेल किंवा रिजनल मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, कालपासून धनंजय मुंडे आणि धसांच्या भेटीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या पद्धतीचे कयास कालपासून लावण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा सुरू आहे। वास्तविक परिस्थितीमध्ये धसांनी धस आणि धनंजय मुंडे आणि बावनकुळे साहेब हे तिघं एकत्र आले आणि एकत्र येऊन ज्या पद्धतीचा जो विषय मीडियासमोर आला आणि हा खऱ्या अर्थानं विवेचनेचा विषय किंवा चिकित्सेचा विषय असला तरीही त्या संदर्भातले जे कयास जे काही यामागचे आपल्या आपल्या परीनं तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा सुरू आहे। पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख प्रकरणाला चांगल्या पद्धतीचं वळण आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण हे विधानसभेत उचलून धरलं आणि त्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या प्रत्येक कारवाया ज्या पद्धतीने न्यायालयाने आता कृष्ण आंधळेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला अटॅच करण्याची जी अध्यादेश दिले, त्यामुळे या प्रकरणाची ऊब अजूनही चांगल्या धगधगत आहे हे निश्चितपणे आपल्याला वाटतं आहे। राहिला विषय धसांच्या आणि मुंडेंच्या भेटीचा किंवा बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीच्या समज किंवा ज्या पद्धतीचे आशय यांच्यासमोर मांडले, ते आशय बहुधा ज्या पद्धतीने धसांच्या कार्यशैलीची एक धमक आहे आणि धस हे कोणत्याही विषयामध्ये जेव्हा उतरतात तेव्हा त्याला तडीस नेण्याचा त्यांचा हातखंडा आहे आणि या हातखंड्यामुळे कदाचित त्यांच्या मतदारसंघामधला जो विकासाचा आलेख आहे, जो विकासाचा उपक्रम आहे, त्याला कुठं खीळ बसू नये। आणि वास्तविक परिस्थितीमध्ये आजपर्यंत या राजकारण्यांनी अनेक वेळेस अशा पद्धतीच्या कवायती झाल्या। जर एखाद्याने आपल्या संदर्भात काही केलं तर त्याच्या विरोधात त्या पद्धतीचे कार्य करून त्याची जी प्रतिमा आहे ती धुमिल करण्याचा प्रयत्न बरेच जण करतात। ह्यालाच राजकारण म्हणतात, ह्यालाच या पद्धतीची आडवा आणि झिरवा। कारण की मागेही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली होती। आमिर खानचा पाणी हा कार्यक्रम होता की ह्याची आडवा आणि त्याची जिरवा हे करण्यापेक्षा आपल्या पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीनं आपला विकास आलेख मांडता येईल, आपल्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाला कसा न्याय देता येईल, हा प्रत्येक प्रतिनिधींनी ह्याचा विचार करावा आणि ह्याची कार्यसूत्र आपल्या हातात घ्यावी। कदाचित या संदर्भातून बावनकुळे साहेबांनी या गोष्टीची मध्यस्थी केली। भलेही तुमच्या मतभेदांचा विषय तुमच्या मतभेदापुरताच ठेवा की जेणेकेने हा विषय आणि या दोन्ही विषयाची जर एक थोडीशी वलय बघितलं तर लोही को काटताय ज्या पद्धतीने लोखंड, कारण की दोन्ही बीड जिल्ह्यातले मुरब्बी दोन्हीही संघर्षाचा जो कार्य, भलेही धनंजय मुंडेंच्या नशिबी संघर्ष नसता आला पण त्यांनी त्यांच्या काकाचा संघर्ष स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी किंवा त्यांच्यासोबत राहून सावलीसारखं राहून त्यांनी तो अनुभवला आहे। तर दुसरीकडे धस की जे धसांची जर पार्श्वभूमी बघितली की त्यांच्या घरात कोणी आमदारही नव्हता, कोणी सरपंचही नव्हता, पण या स्वतः एक कार्यकर्ता म्हणून गणेश मंडळातून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व ज्या पद्धतीनं लोकांच्या हृदयस्पर्शी बनलं आणि आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघामध्ये धसांची एक वेगळी छाप आहे। कोणी कुणाला मान्य करत नसतं, जसं जरांगे पाटलांनाही समाजाने ज्या कर्तृत्वामुळे मान्य केलं, कारण की कर्तृत्व दाखवल्याशिवाय लोक आपल्याला प्रतिसाद देत नसतात। प्रतिसाद देण्यासाठी तुमच्यात कर्माची धमक पाहिजे, करणीची तुमच्याकडं हातोटी पाहिजे आणि ज्या पद्धतीनं हातोटी जर तुमच्या अंगात असेल आणि तुम्ही तो विषय ज्या पद्धतीने लावून धरतात ना, त्या पद्धतीचा लोकांचा विश्वास तुमच्यावर संपादन होत असतो। कोणत्याही दगडाला शेंदूर फासून मसुबा बनवता येत नसतो। त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं काही जो तुम्हाला जनप्रतिनिधी म्हणून जेव्हा समोर यायचं असेल तर तुम्हाला जनप्रतिनिधी ही बापदादाची पुण्याईनं नाही मिळत असते, तर ते लोकांच्या विश्वासाने मिळत असते। तुमच्या वडिलोपार्जित राजकारणांनी तुम्हाला फक्त एक बेस मिळतो, परंतु त्या तो जो पाया आहे तो भक्कम पाया त्याच्यावर कळस कसा बांधायचा ते तुम्ही ठरवायचं असतं। आणि निश्चितपणे धसांच्या मागच्या 25 वर्षाच्या राजकारणात म्हणजे त्यांच्या जेवढी राजकीय कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये धसांनी हा जनतेचा जो विश्वास आहे, जो जनतेचा मर्मस्पर्शी हृदयस्पर्शी जो साध आहे ती 100% त्या मतदारसंघामध्ये मिळवली आणि त्याचेच परिणाम आहेत की ही सगळी जरी भूमिका असेल तरी ही भूमिका धसांच्या सोबत आजही
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनीही व्यक्त केली, त्यांचा मतदारसंघही व्यक्त करतो आहे. परंतु जी काही वावळ्या उठत आहेत किंवा जो काही संदर्भ उठतो आहे ना, तो फक्त आपल्या आपल्या पद्धतीचा कयास लावून उठतो आहे. पण खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आज पुन्हा त्या कृषी मंत्रालयातल्या घोटाळ्याची चिठ्ठी त्यांनी उघडली आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये हे घोटाळे कशा पद्धतीने झाले त्याची एक धमक आणि त्याची एक झलक आज धसांनी परत जागृत केली. आणि धसांनी या गोष्टीचा आता मीडिया ट्रायलमध्ये न फसता, कारण की हा ट्रॅपही असू शकतो. प्रत्येकाच्या मनामध्ये जो समज आहे, जो ज्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा एक आविर्भाव आहे, तो आविर्भाव हाणून पाडण्यासाठी आता धसांना अधिक आक्रमक व्हावे लागेल. कारण की जेवढ्या आक्रमकतेनं हा विषय त्यांनी आजपर्यंत मांडला आहे त्याची धारही कमी होऊ नये आणि त्याची परिस्थिती सर्वसामान्य लोकांसमोर, कारण की तुम्ही आम्ही बोलणारे फक्त बोलून जातो, पण जो खरा विश्वास ठेवणार आणि जी काही गोष्ट आहे तो मतदार राजा आहे, तुमची पार्श्वभूमी. आणि त्या लोकांच्या मधला जोपर्यंत विश्वास संपत नाही, जोपर्यंत या गोष्टीवर त्या अशा अनेक वावड्या जरी उठल्या ना, तर त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसावर पडत नसतो. कितीतरी विषय असे आहेत की हातात आलेलं कोलीतसुद्धा आपण हाताने घालवतो आणि नंतर दुसऱ्यावर ठपका फोडून आपल्या पद्धतीचा कयास लावला जातो. हे खऱ्या अर्थानं आजच्या या राजकीय समीकरणाचं धोरण आहे. वास्तविक पाहता कुणीही कुणाला मोठं होत नसतं, कारण की तुमच्यात जर धमक असेल, तुमच्यातली ती कार्यशैली असेल आणि त्या कार्यशैलीला आणि तुमच्या ज्या मोठोला पाहून लोक तुमच्याजवळ येतात. पण ते येताना तुम्हाला त्या लोकांची साथ ही कायमस्वरूपी तुमच्यासोबत ठेवायची असेल ना, तर सगळ्यात मोठा आहे तो विश्वास. विश्वास जर तुम्हाला कमावता आला आणि विश्वासाच्या माध्यमातून तुम्हाला माणसं जोडता आली ना, तर आयुष्यभर तुम्हाला न संपणारी ती संपत्ती आहे. परंतु याच प्रलोभनामध्ये येऊन या प्रलोभनाचा आपल्या स्वतःसाठी, हितचिंतनासाठी, आपल्या आप्त नातेवाईकांसाठी फायदा करण्याचा जर प्रयत्न तुमचा जर असेल, तर कदाचित काही दिवस तुमच्याजवळ विश्वास राहील, पण त्याच्यानंतर एक गोष्ट जर उघडत गेली तर आपोआप तुमच्यापासून जो विश्वास तुटत जातो आणि तुमच्यावर जी तुम्हाला दिलेली एक छाप आहे फक्त त्याच्यातला आविर्भाव राहतो. त्या पद्धतीची परिस्थिती सध्या राजकीय वर्तुळात खूप पाहायला मिळते. मग याच परिस्थितीची चिकित्सा करण्यासाठी बहुधा कालपासून ज्या वावड्या उठत आहेत किंवा ज्या चिकित्सा होत आहेत किंवा जे आमच्यासारखे विश्लेषक बोलत आहेत, ह्या विश्लेषकांच्या बोलण्यातून हा सूर निघतो आहे की कमीत कमी या संतोष देशमुख हा प्रकरण इतक्या सहजासहजी आणि जर या प्रकरणाची जर शिक्षा व्यवस्थित लागली तर ह्याचे परिणाम दूरगामी होतील. महाराष्ट्र हा बिहार होण्याची परिस्थिती येणार नाही, कारण की ज्या पद्धतीच्या कवायती सध्या महाराष्ट्रात चालू आहे, जालन्याचं नुकतंच घडलेलं प्रकरण आहे की मनातल्या दहशती आता लोकांचे म्हणजे कायदेविषयक बडगा जो आहे तो लोकांच्या मनातून कमी होत चालला आहे. आणि कायद्याचा जर बडगा कमी झाला तर आपोआप या गुन्हेगारी वृत्तीला, या दुष्टवृत्त्यांना आपोआप त्याला चांगला फोपायला वाव मिळतो. आणि हे फोपावण्याचे वाव जर तुम्हाला जर रोखायचे असतील तर 100% संतोष देशमुख या प्रकरणातल्या आरोपींना कठोर ते कठोर शिक्षा होऊन त्यांना एक समाजाला एक चांगली अद्दल घडावी हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. त्यामुळंच या संदर्भातून लोकांची ज्या भूमिकेत लोक या धसांच्याकडं पाहत आहेत, धसांच्या माध्यमातून ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल अशी सगळ्यांना आशा आहे. आणि 100% आम्हालाही आशा आहे की धस याच्यातून मागं फिरणार नाहीत. नमस्कार.